चला मित्रांनो, तर आज म्हटलं बेसन भाकर खावं. तर मग बघा, तर आपण भेटले मग कांदे कापून आणि मग मिरची ठेसून घेतली. मग मिरची ठेसल्यावर टाकले जिरे आणि मग त्याच्यानंतर आपण टाकले मिरे आणि मग टाकले आपण कढीपत्ता आणि मग कांदे आणि मग आपण त्याला परतून गेलो भावांनो. जे कांद्यावर कांदे टाकले असे दिसू लागले भावांनो. मग ते मग आपण त्याला हलवून घेतलं चांगलं. त्याचं चांगलं परतून घ्यायचं भावांना. याला मग कसं त्यांना रंग येऊ द्यायचे, रंग येऊस तर परतून घ्यायचं भावांना. आणि मग घेतलं का परतून मग असे दिसू लागले. मग आपण यांना म्हटलं आज बेसन भाकरच, काही म्हणा बेसन भाकरला चव तर असतीच. मग आपण टाकली मिरची हळद. मग भावांना तर मग आपण यांना बी परतून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं. हलवून घ्यायच्यानंतर ते दिसू लागले तडतड तडतड. ते गाणं आलं बा माझा, ते कांदे चरवून घेतलं. मग आपण टाकलं याच्यात बेसन भावांना. आणि मग बेसन टाकल्यावर असं आपण त्याला चांगलं जरा 5 मिनिट आपण त्याला उकळायला द्यायचं. मग या बघा असं धगधग करू लागलं भावांना आपलं बेसन. धडाम धूड कधी खातेन कधी नाही कशी करू लागलं. दाड धूड असं हालू लागलं, कधी खातेन कधी नाही तर असं एकदम बारीक बेसन झालं तर भावांना आपलं. तुम्ही बी ही रेसिपी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा विसरू नका. आपलं एकच नंबर चॅनल आहे भावांनो. सांग मग करा लाईक, चला चला करा लाईक. तर तुम्हाला दाखवतो भावांनो. तर आपले हे आपलं या बा परातीत घेऊन दाखवू का? बरं परातीत घेऊन दाखवू तुमच्यासाठी काही घेऊन. या बा परातीत आपण आणलं असं दिसू लागलं. या बा परातीत हे बेसन भाकर